HK स्टाईल तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव या मान्यवर आपण असं नसतं बा. थँक्यू. धन्यवाद भरत सर. आणि सुपर आहे ना आणि सुपर पण चालू नाही ना सुपर पण सुपर क्या जान 2 मिनट रुपए देना मेरे हो गया ना इधर बैठे ना नहीं चलेगा ना ये चालू कर ये ना राहुल है और नीचे आर्यन क्या उसका नाम है आर्यन सिंगल खेलने वाले आर्यन. तर मॅचला सुरुवात होईल. सेमीफायनल नंबर 1 चा सामना. एका बाजूला आहे अनाया सीसी आणि दुसऱ्या बाजूला टीम सायबा. मोठी मॅच. मोठ्या मॅच मध्ये मोठे तारे चमकताना दिसतील आणि हे मोठे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती जतीन सज्ज झालाय. स्ट्राईक एंड विथ राहुल परदेशी. आर्यन नॉन स्ट्राईक एंडला आणि हे बॅटल मोठे. समाधान दादा काळे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वेलकम. वाम वेलकम. आपणास विनंती आपण मंचावरती आसन असतं बा. प्रत्येक बाउंड्रीला 100 रुपये ऋषिदादा देसाई आणि समाधानदादा काळे यांच्या माध्यमातून सर्व टीम्सना. सेमीफायनल फायनल म्हणजे 2 सेमी आणि 1 फायनल मध्ये जितके पण चौकार येतील प्रत्येक चौकाराला 100 रुपये. पहिला चेंडूती 1 धाव धावून पूर्ण केली गेली. राहुल परदेशीच्या बॅटमधून येणार 3 धाव. मी विनंती करेल शाकिब शेख साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. ही आपणास आदरपूर्वक विनंती. आगतम स्वागतम सुस्वागतम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ड्राईव्ह केला आहे. अडवलाय जरूर. फेकी करत असताना चुकी होतीये. सिंगल रन धावून पूर्ण केला जातोय. 1-1 धाव महत्वाची आहे आणि ती 1-1 धाव या मॅच मध्ये खूप सारा बदलाव आणणार आहे. या मॅच मध्ये खूप सारे चेंजेस आणणार आहे आणि म्हणून हा दबावाला जास्त अग्रेसिव्ह बनवण्यासाठी त्या धाबांना वाचवणं गरजेचं असणार आहे. मात्र त्या धावा वाचवल्या जातील की नाही साहेबाच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. परंतु राहुल परदेशी काय जबरदस्त टच मध्ये समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येतोय. आर्यन स्ट्राईक एंडवरती आहे. जतीन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. चेंडूला 1 धाव येते. 4 धावा धावफलक होती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. मागील 2 मॅच खूप चांगल्या रीतीने पार पडल्या. दोन्ही सामन्यांचा शेवट जर पाहिला तर 1 चेंडू एका धावेवरती आला आणि दोन्ही वेळचे जे रिझल्ट होते ते वेगवेगळे होते. एकदा त्याचा बचाव झाला होता 1 चेंडू एका धावेचा आणि दुसऱ्या वेळेला 1 चेंडू 1 धाव ही चेस झाली होती. यावेळेला मात्र जतीन ज्या प्रकारे गोलंदाजी केली कोणती संधी दिलेली नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. धावचीची संधी मिस कारण लेट थ्रो आलाय. लेट थ्रो. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 धावा धावफलकावरती. टीम सायबा एका बाजूला. दुसऱ्या बाजूला संघ जर आपण पाहिलं तर आहे अनया सीसी. घरच्या मैदानावरती अनया सीसी खेळते. तर या सायबा कालच्या दिवसामध्ये सर्वोत्तम खेळ करताना दिसले. यावेळेला ड्राईव्ह केलाय. चेंडूला अडवलाय. सूरज यांनी चेंडूला अडवलंय. 1 धाव येताना दिसते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती टीम अनया सीसी या संघाची. थँक्यू. फरदीन गोलंदाजी मार्गावरती येतोय. फरदीन खान सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फरदीन काझी मोठं नाव झालंय. इथे फरदीन खानने कालची गोलंदाजी अतिशय चांगली केली होती. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. अनया सीसी आणि सायबा या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. आतापर्यंत जर धावफलक पाहिलं तर 7 धावांवरती जाऊन पोहोचलंय. 1 धाव वरती म्हणजे 1 चौकाराची मॅच बनते. 3 धावावरती म्हणजेच 1 चौकार. 4 धाव वरती आले की 2 चौकार म्हणतात.
परंतु यावेळेला ही एक धाव किती इम्पॅक्टफुल आहे त्या पहिल्या इनिंगमध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ड्राईव्ह केला चेंडू गेला डिक्लेअरमध्ये, एक धाव येते, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचतंय 8 धावांवरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अशा वेळेला आर्यन कशा प्रकारचा पवित्र आजमावतो यावरती सुद्धा लक्ष असेल. राहुल परदेशी नॉन स्ट्राईक एंडला ड्राईव्ह केले चेंडूला, कॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना अतिशय चांगली फिल्डिंग. या फिल्डिंगने जर आपण पाहिलं तर तितका मोठा काही प्रभाव पडलेला नाही आहे. एक धाव येते. तर कार्टियर जोन्स क्लबचे आदरणीय मोहसिन शेख इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती है आपण मंचावरती नाचता नसता बा. मोहसिन जी शेख, आपसे निवेदन है कृपया करके हमारे मंच के ऊपर आइए. आपका तहे दिल से स्वागत है हमारे अंडर 21 बिग बैश प्रीमियर लीग की जानिब से. त्यानंतर एमएटी मोटरचे आदरणीय ताहिरभाई साठे या ठिकाणी उपस्थित झाले. ताहिरभाई, आपसे भी निवेदन है कृपया करके आप भी आइए. ताहिरभाई साठे एमएटी मोटर्सचे सर्वेसर्वा या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज देण्यात आलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती आपण आमच्या मंचावरती आसनस्थ व्हा, स्थानापन्न व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, कोणतीही संधी नाही, चेंडू सीमारेखा पार. पहिला खेळाडू 100 रुपयाचा मानकरी ठरतोय राहुल परदेशी. थँक्यू डीजे. 100 रुपये अहमद राजा मंसुरी यांच्याकडून सुद्धा आहेत दोन्ही टीम्सला चौकारासाठी या मॅच साठी. धावफलकाची धावा जर आपण पाहिलं तर 15 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मीटिंग बोलले गेले, चला साहेबा जास्त वेळ घेऊ नका. काय फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय म्हणून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. कोणतीही संधी नव्हती, कारण एफर्ट सुद्धा पाहायला मिळाले नव्हते. 4 धावा आल्या. या स्पर्धेमध्ये अनेक अपसेट आपण पाहिले. जीवदानी माऊलीचा संघ सलमान शेख यांच्याकडून 100 रुपये, फक्त अनाया सीसी या संघाला प्रत्येक चौकाराला 100 रुपये. एक चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये किती धाबा दाखल करते लगेच यावरती सुद्धा नजर असणार आहे. फरदीन खान समोर आहे. राहुल परदेशी चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू जातो एका धाब्यासाठी, सिंगल रन मिळेल. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आणि या 16 नंतर कोणताही गडी तंबूच्या दिशेने नाही गेलेला ही जमेची बाजू. पहिल्या षटकात आले 6, दुसऱ्या षटकात आले 10. 12 चेंडू शिल्लक आहेत. जाऊया डीजेकडे, एक सुंदर गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. जो कहता है बीबी तेरी हूँ लगता है और सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है और तेरे पीछे पीछे चलो जैसे तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर. आदरणीय झैरभाई शेख, मोहसिन शेख, ताहिर साठे, त्यानंतर सर्व मान्यवर मंचाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. पूर्णपणे अंडर 21 डेली धाव नाही आहे. लेफ्ट करण्याच्या नादामध्ये येतो निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. आगतम स्वागतम सुस्वागतम. झैरभाई ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान लाभलंय. त्यानंतर मोचनभाई शेख, त्यांच्या समोर ताहिरजी साठे, असे सर्व आमचे पाहुणे या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम आप सभी का तहे दिल से इस्तकबाल है इस प्रतियोगिता के माध्यम से. आपसे निवेदन है कृपया करके आइए और हमारे मंच के ऊपर तशरीफ लाइए.
थँक्यू. ड्राईव्ह केलाय चेंडूला, यावेळेला मुजम्मिल खान फेकी करतोय, तोपर्यंत सेफ आपल्या क्रीज मध्ये खेळाडू पोहोचतोय. एक धाव डाऊन पूर्ण केली जाते. दुसरा चेंडू जुगलचा आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती जुगलबंदी होती, आता मात्र जुगलने तिथून एक धाव खर्ची केले आणि स्ट्राईक रेटवरती आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना अनया सीसी वर्सेस सायबा या दोन संघांदरम्यानची मॅच आहे. फेकी करेल तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. फेकीची गती जी होती त्या फेकीच्या अगोदर कलेक्शन झालं, त्यावेळेला घेतलेली वेळ ती वेळ या विकेट पासून त्यांना लांब सोडते आणि म्हणून एक धावून पूर्ण केली जाते. राहुल परदेशी काय जबरदस्त बॅटिंग आहे, मॅग्निफिसंट बॅटिंग त्याने पेश केली आतापर्यंत. लक्ष्मणच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय अतिरिक्त रूपाने, एक धाव घेऊन सिंगल रन. ऋषिदादा देसाई आपणास सुद्धा विनंती, आपण मंचावरती ना असर असतो बा. वसई बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन सल्लागार यांचं या ठिकाणी आगमन होतंय. चेंडूचा खेळ झाला 3 धापलकती दाबात 19. तिसरं षटक मार्गस्थ आणि अशा वेळेला जुगल पुन्हा एकदा वाईट, वन्स अगेन वाईट. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होतीये. 20 धावा दाखल करते. थोडीशी बाजू वरचढ आहे आणि या सीसीची आणि या वरचढ असलेल्या बाजूला कितपत मजबूत केलं जातंय यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा दाखल करतेत. जुगल पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. दिशा देण्याचा प्रयत्न, राहुलने चेंडूला दिशा दिले. एक धाव येते, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचतोय 21 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू फील्ड केलाय. फेकी करेपर्यंत थोडासा उशीर, सिंगल रन मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि ड्राईव्ह केला चेंडू, यावेळेला मुजम्मिलने अडवलाय. तिथे सुद्धा एक धाव. 3 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. मी 6 चेंडू शिल्लक असताना किती धावा त्या 6 चेंडूवरती येतील यावरती सुद्धा नजर असणार आहे. मी विनंती करेल ऋषिदादा देसाई आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा दाखलकावरती. शेवटचा गोलंदाज कोण असेल? मुजम्मिल खान गोलंदाजी मार्कवरती येतोय. चालू असला सामना साईबा वर्सेस अनाया सीसी या 2 संघांदरम्यान आहे. नेक्स्ट सेमीफायनल टॉस झालेला आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं. 11 सीसी फिल्डिंग घेतली, माफ करा, आणि त्यामुळे या मॅच नंतर तुम्ही सुद्धा तयार राहायचंय. ड्राईव्ह केला चेंडू, अडवलाय, फेकी केलाय, डायरेक्ट हिट आहे. थँक्यू विजय. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. गडी बाद आहे की नाही याची फक्त चर्चा होणार आहे आणि खूप सुंदर अशी क्लॅरिटी इथं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाते. सिंगल कॅमेरा शक्य नसतं इतक्या सर्व गोष्टी दाखवणं, परंतु या सर्व गोष्टींना प्रदर्शित केलं जातं. चेंडू कुठे स्पर्श झाला, बॅट होती कुठे, गडी बाद आहे की नाही याचीच चर्चा आहे. पंच जातील, निर्णय देतील तोपर्यंत गडी बाद आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय सुयोग खांडेकर. पाच चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. 23 धावा दाखलकावरती सुयोग खांडेकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. अनाया सीसी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम सायबा. पहिली सेमीफायनल चालू आहे आणि आता या वेळेला कोणता संघ बाजी मारेल हा प्रश्न आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त हलक्या हाताने खेळून काढलंय. चेंडू येतोय एका धाब्यासाठी, सिंगल धाव येते. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 24 धावा दाखलकावरती.
मुजम्मिल खान पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, सुयोगने चेंडूला खेळून काढले. एक धाव येते, एकापेक्षा जास्त काही नाही. एकंदरीत या मॅच मध्ये एक चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की जो फासला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु पूर्णपणे संयमी खेळ दाखवला गेलाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सादर केलं गेलंय. मोठा फटका ऑन साईडला, चेंडू गेलाय, गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. 29. प्रोटेक्टिव्ह फील्ड ऑफ साईडला लगावण्यात आली होती. ऑन साईडला एक गॅप ओपन होता. सुयोग खांडेकरने ते पाहिलं होतं. एक चौका मारतोय, 100 रुपये आदित्य बोर्ड करून सुयोगच्या अजून एक चौकाराला 100 रुपये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवरती सुयोग खांडेकर आहे, नॉन स्ट्राईक एंडला आर्यन आहे. मुजम्मिल खान वरती अटॅक झालाय. पुन्हा एकदा श्वानांचं आगमन झालंय. 200 रुपये एक चौकासाठी. एक चौकासाठी, अजून एक चौकारासाठी 200 रुपये सुयोग साठी आले. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव येताना पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभले त्याचे अक्रम शेख आणि जन्नत पाडे माजी नगरसेवक नगरसेविका. त्यानंतर ज्या ट्रॉफीज आहेत त्या सर्व ट्रॉफी स्पॉन्सर केले गेल्या सदानंद पाटील साहेब माजी नगरसेवक रंजनदादा पाटील यांच्याकडून. मोहसिन शेख कार्टियर जोन्स क्लॉथचे त्यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट प्रफुल्ल साने साहेब माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून. कॅश प्राइज झहीरभाई शेख यांच्या माध्यमातून. फैयाजी शेख इकरासीचे ओनर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. अनवर शेख बाबा बिल्डर्स यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. राहुल ठाकूर विभूती नेटवर्क यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. एमएटी मोटर्सचे ओनर आदरणीय साई ताईरभाई साठे यांच्याकडून कॅश प्राइज. महेशदादा पाटील प्रवीणदादा पाटील यांच्याकडून मंगल कार्यालय हॉल ऑप्शनसाठी आणि मैदानात स्पर्धेसाठी उपलब्ध. साकेब अली शेख स्टीलवाला ओनर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. सलाम शेख यांच्याकडून कॅश प्राइज. सुनील पाटील कॅश प्राइज. नरेंद्र पाटील माजी नगरसेवक कॅश प्राइज. अनवर शेख श्राज पटेक यांच्याकडून कॅश प्राइज. मुनाब शेख यांच्याकडून कॅश प्राइज. अनवर शेख श्राज हुसेन शेख स्टुडंट स्पोर्ट्स यांच्याकडून कॅश प्राइज. राजन स्पोर्ट्स यांच्याकडून बेस्ट बॉलर बॅटर फिल्डर सिरीज आणि जर्सी. नदीम शेख यांच्याकडून कॅश प्राइज. सायबा सायकल्स यांच्याकडून शाहरुख खान यांच्याकडून कॅश प्राइज. आणि अब्दुल शिकलगार अमन स्पोर्ट्स यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप मोठे सहकार्य लाभले. त्या सर्वांचं मनापासून आभार. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 31चं टार्गेट आहे. 31चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली. एका बाजूला मुजम्मिल खान आणि दुसऱ्या बाजूला जतीन. 31 इज द टार्गेट. अनया सीसी हा संघ पहिल्या इनिंग मध्ये बहारदार आणि दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळाले. 2 चौकार त्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले आणि त्या 2 चौकाराने पूर्णपणे वलय निर्माण केलं पहिल्या इनिंगला. परंतु दुसरा पडाव बाकी आहे. त्या दुसऱ्या पडावामध्ये काय घडेल, कोणता संघ कशा प्रकारे टर्न अराउंड करेल यावरती नजर असणार आहे. वसुरा बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सल्लागार आदरणीय फैयाजी शेख यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होतोय. वेलकम फैयूभाई. आपणास सुद्धा विनंती आपण मंचावरती येऊन आसन असतं बा. त्यानंतर फिरोजभाई फिरोज पठाण भाईजान यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. आपण सुद्धा मंचावरती या, आपणास सुद्धा विनंती आहे. त्यामुळे आपण स्थानापन्न व्हायचं ही आपणास आदरपूर्वक विनंती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाले. सैबू गोलंदाजी मागवरती सज्ज झालाय. मुजम्मिल खान वर्सेस सैबू असं हे बॅटल रंगतंय. मुजम्मिल खानची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला अहमद राजा मंसुरी यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज दिले जाणार आहे. पहिला चेंडू ऑफ साईडला, शुभमच्या हातामध्ये चेंडू, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळतंय. जितनी बाउंड्री शाहरुख रुकाएगा हर बाउंड्री को 200 रुपए. जितना कैश प्राइज नहीं है, जितना टूर्नामेंट का प्राइस नहीं, उतना तो कैश प्राइज बाउंड्री और विकेट के ऊपर आया हुआ है. सेंसेक्स बढ़ रहा है. अचानक से मार्केट डिक्लाइन ना करे यही देखने वाली बात होगी. मोठा फटका ऑन साइडला, चेंडू अडवलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट. कोणत्याही मोठ्या धावफलकाचा किंवा छोट्या धावफलकाचा पाठलाग करत असताना धावाची सुरुवात मॅचला स्टार्ट करणं गरजेचे असते. ती मॅचची सुरुवात झालेली नाहीये. 2 चेंडू येतो निर्धाव बॅक टू बॅक, त्यामुळे येतो डॉट बॉल. आणि या सीसी वर्सेस सायबा या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ. 31 इज द टार्गेट. 31चा पाठलाग करायचा आहे. सैबू यावेळेला अडवलाय सुयोग खांडेकर
काय जबरदस्त फिल्डिंग. चेंडू अडवल्यानंतर टाळ्या वाजतायत कारण त्या लेवलचं क्षेत्ररक्षण झालंय. अनया सीसी चला आपण फिल्डिंग लावा, एवढा वेळ घेऊ नका. फक्त चर्चा जास्त करू नका. तिन्ही चेंडू डॉट आलेत, सांगण्यासारखं दुसरं काही नाही आहे, त्यामुळे फुकटचा वेळ घेऊ नका ही विनंती आहे. 3 चेंडू डॉट आलेत. चौथा चेंडू कशा प्रकारचा असेल सैबूचा यावरती लक्ष असणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते, सिंगलने धावफलक पुढे जाईल. सुरुवात होती धावफलकाची, स्टार्ट केली आहे आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा होताना पाहायला मिळते. 4 चेंडू 1 धाव आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर आहे जतीन, गोलंदाजी मागवती सैबू अतिशय चांगली कामगिरी करतोय आणि या कामगिरीला मेंटेन ठेवणं सुद्धा गरजेचं असणार आहे. फैजी शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय, परंतु अजूनही मंचावरती आलेले नाहीत. आपणास विनंती आपण मंचावरती या. शेवटचे 2 चेंडू 1 धाव धावफलकावरती. जाने का भी दिल करता है, ये भी बात है साला. अरे वो कल भी ऐसी घूम रहा था, तो जाएगा नहीं, उसको धक्का देना पड़ेगा. 3-4 बार आया वो. अरे ये शेर है, ये डॉग चालू करायचं. चला पुन्हा एकदा राहुल पोझिशन्स घ्या फटाफट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूने 1 धाव धावफलकर्ते आहे. सैबू समोर जतीन. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय, सिंगल रन येते. एका धावाने धावफलक पडत पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतरची मॅच सुद्धा मोठी आहे. श्री साई माऊली त्यांनी बलाढ्य जयसाई संघाला पराभूत केलंय. ते सेमीफायनल मध्ये भिडणार आहेत. इकरा सीसी जो संघ पहिला सामना पराभूत झाला होता त्या संघासमोर. म्हणजे त्या बॅटलमध्ये खूप सारी मजा येणार आहे, दमखम पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. थैंक यू डीसे फिरोज भाई, फैयू भाई, इनका आगमन होता हुआ हमारे मंच के ऊपर, धन्यवाद. चला फिल्डिंगला वाहना आहे सीसी. आपण प्रत्येक चेंडूवरती इतकी चर्चा करता ते चुकीचं आहे. तुम्ही प्लीज जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे तब्बल 28. 28 काय 28चा पाठलाग होईल का यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. मुजम्मिल खान समोर आहे. गोलंदाजी मार्कवरती आला आर्यन. पहिला चेंडू लक्ष्टमच्या बाहेर, वाईडचा इशारा. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल. मोठी चॅलेंज आहे यावेळेला मुजम्मिल समोर. या धावफलकाचा पाठलाग करणं. पुन्हा एकदा डॉट. उजव्या बाहेरचा चेंडू होता. कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न फसलाय. एक अवांतरित निर्धाव चेंडू या षटकामध्ये येतोय. वाईडला कव्हर करणारा हा चेंडू पाहिला. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळते. सिंगलने धावफलक पुढे जात आहे. 5 धावा. अंडर-21चं क्रिकेट आपण पाहतो. 21 वर्षांतर्गत असणारे सर्व खेळाडू एकमेकांसमोर घेतात. यावेळेला गॅपमधून जात होता चेंडूला फील्ड केलंय राहुल परदेशीने. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. हे गेम प्लॅनिंग आहे. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर स्वतःला उभं केलंय सुयोगने, राहुलने, जेणेकरून चौकार चाहू नये आणि हे रणनीतीचा एक भाग आहे. पुन्हा एकदा जतीन स्ट्राईक एंडवरती येतोय. 3 चेंडूचा खेळ. 6 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. 31चा पाठलाग करायचा आहे. जतीनने टॅप केलंय चेंडूला. 1 धाव येताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मुजम्मिल खान आणि जतीनी जोडून ड्राईव्ह केला. अतिशय चांगला फटका. आर पार सीमारेखा
चौकार 4 धावा. अकरा, एक बॉल बाकी आहे. त्याला बाहेर घ्यायचं, गहू त्याला बाहेर घ्यायचं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 धावा धावपल करती आहेत आणि जतीनच्या बॅट मधून चांगला फटका एक्झिक्यूट झालाय. राहुल कडून चौकार लागवणं तितकंसं सोपं नाही, परंतु ते सोपं नाही तर त्याने सोपं करून दाखवलंय. मॅग्निफिसंट बॅटिंग. आर्यन पुन्हा एकदा सज्ज झालाय. टॅप केलं चेंडूला, एक धाव येते. सिंगलने धावपलक पुढे जाईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावपल करतेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 19 धावांची गरज आहे. हे सामन्याचं इक्वेशन आहे. 12-19 9.50 ची सरासरी अपेक्षित आहे प्रत्येक षटकामागे. पाहू शकता मुख्य स्क्रीनवरती या अगोदरचा नजारा. माजी नगरसेवक प्रफुल्ल सानेसर यांचं शुभ आगमन. त्यानंतर 4 संघांचा लाईनअप. तिथे टॉस दोन्ही सेमीफायनलचा झाला होता. शाकिब शेख सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. ऋषिदादा देसाई, समाधानदादा काळे, अमितराजा मनसुरी आणि संपूर्ण टीम. खूप चांगल्या प्रकारचं दृश्य ते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून टिपलं गेलंय आणि ते आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. ड्राईव्ह केलं चेंडूला. पुन्हा एकदा मैदानाला घरघर जाणार चेंडू. यावेळेला मागे गेलाय. ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव येत आहे तर राहिले. बॉलरचं नाव सांगायचंय साहिल. साहिल पता ही नहीं है, बोल. तेरे को पता ही नहीं है नाम साला. बोलने के बाद मालूम पड़ा तुझे नाम. सिंगल रन घेतला गेलाय आणि एका धाव्याने धावपलक पुढे जाते. भाई रन तो पड़ा. 13 धावा धावपलकावरती आहेत. साहिल पुन्हा एकदा मुजम्मिल खान समोर. काय मोठा फटका येईल का की अजून ड्राईव्ह. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पूर्णपणे चेंडूला ब्रेक करताना ती गती जी आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. सिंगल धाव येते. सामना किती चौकारांचा आहे, सामना कशा प्रकारचा आहे हे सर्वांना माहित आहे, परंतु या सामन्याला कशा प्रकारे गबसणी घातली जाईल यावरती सुद्धा नजर असणार आहे. चांगली मॅच, सेमीफायनलची मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळते. जतीन स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय. टीम साईबा वर्सेस अनाया सीसी या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव येते. फुल ऑनलाईन पूर्णपणे हा चेंडू पुढे टाकला होता. संधी नव्हती तितकाचा मोठा फटका मायराला येण्याची, कारण ती गती त्या चेंडूमध्ये जास्त होती. एका धावाने स्ट्राईक रोटेट होतीये. सिंगल रन. रोटेट नाही तर तो जतीन अजूनही स्ट्राईक करते, कारण चेंडू गेला तर डिक्लेअर झोन मध्ये. यावेळेला मोठा फटका मारण्यापर्यंत चेंडू अडवला गेला. सिंग जोपर्यंत चेंडू अडवेल विकेटचं बटन गडीबाद. जतीन बॅक टू द डिपार्ट गॉन. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार. छा रहा कैसा ये नशा रे, आ रहा जीने का नशा. यश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. यश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुजम्मिल खान पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असेल. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. 15 धावा धावपलकावरती आहेत. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 8-16. या चेंडूवरती एखादा मोठा प्रहार मॅच मध्ये वेगळा घुमाव आणेल, बदलाव आणेल. तो चौकार येईल की नाही हा प्रश्न आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. एक धाव येते. 15. 7 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 15 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल. 7-15. 16 धाबा धावपल करते. 15 धाब्यांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेखा पार. चौकार. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा. बैंड बजा है, बैंड बजेगा. जश्न चला है, जश्न चलेगा. ये हो टकर वो हो टकर, मैं न रुके
थँक्यू डीजे. रंग जड आहे आणि खऱ्या अर्थाने रंग चढलाय. 6-11 6 चेंडूने 11 धावांची गरज आहे. सुयोगने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. एफर्ट चांगले होते. बॅकअप देत असताना राहुल कमी पडलाय. पाणी देते उसको. ए सबू 6-11 है. चालने का झाली यार. जर का साहेबा संघ जिंकला तर 500 रुपये समीर भाई यांच्याकडून सुद्धा लगावण्यात आलेले आहेत. फोन केला होता. एक्स्ट्रा प्लेयर वापस आया देखो. एक्स्ट्रा प्लेयर वापस आया. एक्स्ट्रा प्लेयर वापस आया. अरे हाँ यार, अरे वही आ रही है. अरे बार बार वही घूम करके आ रही है. अलग से नहीं है. अरे उसको उधर डालना चाहिए. तुम लोग इधर ही डाल रहे हैं. वो इधर से वापस घूम करके आए. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. शेवटचे 6 चेंडूने 11 धावांची गरज आहे. सेमीफायनल असावी तर अशी. काल एक्झिबिशन मॅच आम्ही पाहिली होती. ऋषिदादा 11 आणि फैयुबा 11 आणि ते एक्झिबिशन मॅच म्हणजे आजची फायनलची मॅच पाहायला मिळेल का हा सुद्धा एक प्रश्न आहे. इथून साहेबा जिंकली तिथून इकराशी जिंकली तर तसं चित्र असेल, परंतु तसं नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जो ज्या वेळेला जशा प्रकारे चांगला खेळेल तो मात्र खेळताना पाहायला मिळेल. सुयोग खांडेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. सुयोग समोर मुजम्मिल खान. मोठं चॅलेंज आहे कारण 6-11 ही मॅच मोठी आहे. पुन्हा एकदा मान सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. सुयोग खांडेकर समोर मुजम्मिल खान. पहिला चेंडू डावी केलाय. अडवलाय 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 आणि पंचांनी सॉफ्ट सिग्नल आऊट दिलाय आणि इथे धावचित आहे की नाही ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय जबरदस्त अटेम्प्ट होता परंतु फिल्डिंग काय केली आहे राहुल परदेशी. जबरदस्त आउटस्टँडिंग एफर्ट आहे. येस गडी बाद आहे. विकेटचं बटन माघारी परतावं लागेल. थँक्यू डीजे. अगदी क्लोज काउंटर होता परंतु सॉफ्ट सिग्नल आउट असल्या कारणाने मुजम्मिलला माघारी परतावं लागतंय. हा सुद्धा एक नियम आहे. कॅमेरा ज्या वेळेला बॉल फिरून आला त्यावेळेला फिल्डरकडे होता कारण फिल्डरने फिल्डिंग चांगली केली होती आणि त्यामुळे सॉफ्ट सिग्नल जो आला त्या सॉफ्ट सिग्नल नुसार चला अनया सीसी जास्त टाइमपास केल्यास आयोजन कमिटी मार्फत तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा लक्ष ठेवायचं आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 11 धाबांची गरज आहे. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल आलाय.
सेमीफायनलची मॅच आहे आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं तर अजूनही 11 धावांची गरज आहे 4 चेंडूंमध्ये, म्हणजे तब्बल 3 चौकार. त्यावेळेला चेंडू गेला मागे, 1 धाव. आता मात्र 3 धाव, तरी सुद्धा मॅच तिथेच आहे कारण ही चौकारांची डील आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. ऍज पर कॅल्क्युलेशन पाहायचं झालं तर 1 धाव वरती असली तरी सुद्धा चौकार लागतो. इथं तर 2 धावा वरती येतील, 2 चौकार लागले तरी म्हणजे चौकार लागेल. आणि 3 चेंडू 3 चौकार येतील का ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इथे ऋषिदादा बनावं लागेल. पालघर वर्सेस विरार सर्वांनाच आठवत असेल. ऑन साइडला मारायचं तर समोरच्या दिशेने गेला, येतोय डॉट. आता मात्र 2 चेंडू 10 धावा. खुशीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये अनाया सीसीच्या माध्यमातून 21 धावा दाखल करतात. 1 चेंडू 10 धावा. सामना बिग अपसेटच्या दिशेने जातोय आणि जो कालच्या दिवसामध्ये हावी ठरला होता संघ तो या स्पर्धेबाहेर. अनाया सीसी विन द मॅच. थँक्यू डीजे. आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय